श्री देवी शारदा, श्री देव गणेश, प्रभु श्री रामचंद्र, भगवान श्री गोपाल कृष्ण, श्री महारुद्र हनुमान, महर्षि श्री वेदव्यास, श्रीमद् आद्य शंकराचार्य, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज या सर्वांच्या प्रेरणेनं आणि तुम्हा सर्व मंडळींच्या आशीर्वादानं आज आपल्या या 7 दिवसांच्या सहचिंतन मालिकेतला 4था दिवस आहे। तिथी आहे आषाढ वद्य किंवा कृष्ण एकादशी, कामिका एकादशी नाव आहे। आणि आपल्या संस्कृतीने फार सुंदर विचार करून रचना केलेली आहे की शुद्ध एकादशीला जर सगळेजण पंढरपूरला जातात तर वद्य एकादशीला आपल्या आपल्या ठिकाणी जी स्थानं आहेत संतांची तिकडे तुम्ही जा। म्हणजे आज आळंदीला, देहूला खूप लोक असतील, म्हणजे हजारो तर असतात, कारण वद्य एकादशी संतांची, भक्तांची आणि शुद्ध एकादशी देवाची, अशी एक आपण परंपरा घालून दिलेली आहे। सध्या आपला विषय चाललेला आहे 10व्या अध्यायातला जो विभूती योग आहे, त्याला आपण सांगितलं विभूती दर्शन योग किंवा विभूती चिंतन योग। दर्शनात काय पाहायचं तर दर्शन तर घ्यायचंच, म्हणजे प्रत्येक गोष्टीत आपण विष्णूचं किंवा भगवंताचं दर्शन घ्यायला शिकायचं। हा दर्शन आणि चिंतन करायचं। काय चिंतन करायचं की त्याच्यात आहे कोणत्या रूपात, विषाणूत स्थाणूत हा विष्णू आहे कोणत्या रूपात, एक निर्जीव आहे, एक पूर्णपणे अदृश्य आहे, डोळ्यांना दिसत नाही, आणि बाकीचे तर सगळे आहेतच। त्यांच्यात विष्णूचं दर्शन घ्यायचं आहे, भगवंताचं दर्शन घ्यायचं आहे, कारण भगवान सांगतात मी आहे, ही माझी विभूती आहे। म्हणजे प्रत्येक गोष्टीत आपण त्याच्या विभूतिमत्वाचा म्हणजे त्याचा महानत्वाचा विचार करताना भगवंत आहे म्हणून हे सगळं आहे हा विचार केला पाहिजे। आपण मागे बघितलं होतं ना, एकनाथ म्हणजे जसे संत आहेत सगळे तसे एकच नाथ जगन्नाथ, तो जर नसेल तर पुढच्या शून्याला काही किंमत नाही। आपण अनेक उदाहरणं बघितलेली आहेत की मी म्हणल्यानंतर रावण असतो, तो एक असतो आणि तो इतका अहंकारी असतो की त्याला पुढची सगळी शून्यच मिळतात, स्वतःला काही किंमत उरत नाही, नाश होतो स्वतःचा। याच्या उलट मी कोणी नाही आहे, करता राम, करता भगवंत, करता सद्गुरू, ही जर श्रद्धा असेल तर त्या एकाचं स्मरण ठेवल्यामुळे पुढे शून्य मिळाली तरी किंवा मिळाली नाहीत तरी मी आनंदात राहू शकतो। कारण शून्य वाढली म्हणजे हजाराचे, लाखाचे, आपण म्हणतो कोटी, म्हणजे तुमचं सुख वाढतं असं नाही, आनंद तर सोडाच, एक मात्र घट्ट राहिला पाहिजे, हे ह्यातलं चिंतन आहे। आज आपण पहिली विभूती बघणार आहोत, वित्तेश म्हणजे कुबेर, यक्ष रक्षसाम, यक्ष राक्षस। आता राक्षस म्हटल्यानंतर रक्षण करतात, ते संपत्तीचं रक्षण करतात, राखून ठेवतात आपल्यासाठी। त्यांच्यात मला कुबेर आवडतो, कारण कुबेर हा देवांचा खजिनदार आहे, कोषाध्यक्ष, ट्रेजरर। तो काय करतो, संपत्तीचा उपयोग करतो चांगल्या कामासाठी, उपभोग घेत नाही, तो स्वतःला ट्रस्टी समजतो। पांडव सुद्धा हस्तिनापूरला त्यांचं राज्य सुरू झाल्यानंतर प्रत्येक पांडव वेतन घेत होता, पगार घेत होता। हस्तिनापूरचा खजिना हा आपल्या मालकीचा आहे असं ते बिलकुल समजत नव्हते। म्हणजे कुबेर कोणाला म्हणायचं, केवळ पैसेवाला आहे म्हणून। आज भारतात सुद्धा कधी कधी जगात पहिले श्रीमंत असलेली माणसं आहेत, कुबेर नाही आहेत ते, लक्षात ठेवा। पण 2 कुबेरांची नावं मी सांगेन, एक तिकडचा एक इकडचा। आपण ज्याला बिल गेट्स म्हणतो ना, मायक्रोसॉफ्टचा कुबेर आहे, कारण जगातली मुलं येतच असतात आणि परत त्यांचं पोलिओ वगैरे हे त्यांना आपण देतो ना, ट्रिपल डोस, तो द्यावाच लागतो। म्हणजे पल्स जशी सारखी चालू असते तसा पल्स पोलिओ ही कायम चालणारी एक योजना, यज्ञ आहे तो एक प्रकारचा। आज यज्ञाचा विचार आपण करणार आहोत। हल्ली रक्तदान यज्ञ, श्रमदान यज्ञ, साक्षरता यज्ञ, नेत्रदान यज्ञ, तसा हा यज्ञच आहे। नंतर एड्स आला, आता ह्याच्यासाठी सुद्धा संशोधनाला त्यांनी भरपूर पैसा, भरपूर म्हणजे आपल्याला कल्पना करवत नाही, कारण खराच कुबेर आहे तो। आपल्या भारतातले कुबेर असतील तर ते टाटा, पैसेवाले नाहीत, लक्षात ठेवा, पण श्रीमंत आहेत, धनवान आहेत, कारण मदत त्यांनी
ते पारशांच्या अग्यारीला मदत करू शकत. पारशांची अग्यारी म्हणजे त्यांचं प्लेस ऑफ वर्शिप, प्रार्थनास्थान किंवा मंदिर. मंदिराला नाही देणार. पण ज्ञानमंदिर आहे, त्याच्यात लायब्ररी आल्या, विद्यालय आली, विश्वविद्यालय आली, आणि मुख्य म्हणजे संशोधन संस्था आल्या. मानव जातीचं हित करायचं आहे तर काय करायला पाहिजे? संशोधन केलं पाहिजे. कशासाठी? रोग निवारण करण्यासाठी, वेदना शमन करण्यासाठी, आणि नंतर इतर योजना करण्यासाठी. म्हणून टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल सायन्सेस अँड टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस. कारण समाजातली विषमता घालवायचे तर कोणत्या प्रकारे आर्थिक व्यवस्था करता येईल विचार करणारी सोशल सायन्स आहे, सोशॉलॉजी असतील, सगळे असतील. आणि फंडामेंटल रिसर्च, फिजिक्स वगैरे सारख्या ठिकाणी मूलभूत जो रिसर्च करायचा आहे त्याच्यासाठी ऑब्झर्वेटरी काढायची आहे. त्याच्यासाठी टाटा पैसे देतात. कारण का? की त्यांच्या पहिला टाटा, जमशेदजी टाटा, त्यांनी जवळजवळ शपथपूर्वक सांगितलेलं आहे सगळ्यांना. मग ते आपल्या वारसांना सांगत आले. दुर्दैवाने वारसे त्यांच्या रक्ताचे नसतीलही. सध्याचे आपण रतन टाटा म्हणतो ते त्या टाटा यांच्यातले नाहीत, पण आहेत ना, कारण त्यांच्यावर ते संस्कार आहेत. मला जे नेट मिळालेलं आहे, लक्षात ठेवा, त्यातला 65% मला जेवढा प्रॉफिट मिळालेला आहे माझ्या वाट्याचा 65% मी समाजासाठी खर्च करेन. प्लॉईंग बॅक और सायफनिंग ऑफ असं म्हणतात त्याला. मी परत तो समाजात होते. हा कुबेर आहे. म्हणून कुबेराने केलं काय? कल्याण केलं लोकांचं. कुबेराला आपण वैश्रवण म्हणतो. आपण मंत्र पुष्पांजलीत वैश्रवण हा शब्द घेतो, तो कुबेराला उद्देशून आहे. कारण विश्रवा नावाचे जे ऋषी आहेत त्यांचा हा पुत्र, ज्येष्ठ पुत्र मयासूर, त्याचा राजा, भरपूर धन खर्चून कुबेराने लंका सोन्याची बनवली, पुष्पक विमान लंकेत आणलं. पण नंतर ही विश्रवाचीच मुलं आहेत की कोण? रावण, कुंभकर्ण, विभीषण, ही सुद्धा विश्रवा त्याच विश्रवाची आहेत. तर रावणाने आपला मोठा भाऊ कुबेर लंकेतून हाकलून लावला. मग तो स्वर्गात देवांच्याकडे गेला, देवांचा कोषाध्यक्ष झाला. कुबेराची एक गोष्ट आपल्याला माहीत आहे, म्हणजे कसं आपल्या धनाचा विनियोग कसा करायचा, स्वतःच्या उपभोगासाठी उपयोग नाही करायचा, विनियोग, युटिलायझेशन. इट इज नॉट ओनली यूज. माझ्यासाठी करतो तो यूज आहे, पण युटिलायझेशन हे इतरांचा विचार करून असतं. म्हणून आपण म्हणतो ना, प्रॉफिट करून मी पैसा मिळवला, बेनिफिट म्हणून मी तो वाटणार आहे केव्हा? माझ्या प्रॉफिटचा तुम्हाला काय बेनिफिट आहे? आणि म्हणून बऱ्याच गोष्टी आता विचार करायला लागलेले आहेत लोक, की मला पैसा मिळालेला त्यातला अमुक इतका भाग मी सरकारला करावं लागलं. त्यांनी सांगितले इतका % तुम्ही केला पाहिजे समाजासाठी खर्च. पण मग या लोकांनी आपल्याच संस्था काढल्या आणि त्या शाळांना, त्या आश्रमशाळांना तो पैसा द्यायला सुरुवात केली. ही फसवणूक आहे. पैशासाठी पैसा, पैशावर पैसा. याला मी विभूती नाही म्हणत माझी. ते असतील श्रीमंत लोक, पण ते लक्ष्मीवंत लोक नाही आहेत. लक्ष्मी माझी शक्ती आहे, पण लक्ष्मीवान कोण, लक्ष्मीपुत्र कोण, लक्ष्मीवंत कोण? की जो माझी लक्ष्मी ही समाजाची आहे. ट्रस्टीशिप ज्याला म्हणतात, विश्वस्त. कुबेर हा विश्वस्त आहे. त्याच्यानंतर दुसरा आहे पुरोधसाम बृहस्पतीम. आपण याच्या काही कथा बघणार आहोत किंवा आधी बघितलेल्या त्याच्यावर निराळ्या संदर्भात चिंतन करणार आहोत. पुरोहित, देवांचे काही निरनिराळे पुरोहित आहेत. त्या पुरोहितात देवांचा जो पुरोहित आहे बृहस्पती, आपण त्याला देवांचा गुरु सुद्धा म्हणतो, तो मी आहे. आता या बृहस्पतीत कोणतं विभूतिमत्व आहे हा विचार करायचा. नाही तर पाठ केलं देवांच्यात कोण? बृहस्पती. यक्ष राक्षसांच्यात कोण? कुबेर. पाठांतर काय परीक्षा आहे का? आणि मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स देणार आहेत का? याचा हा आहे, त्याचा तो आहे, ABC असं काही देणार आहोत का आपण? नाही, चिंतन करणार आहोत. त्या बृहस्पतीचं काय काम आहे? अनेक जण त्याच्याकडे, विशेषतः इंद्र, अनेकदा जातो की संकट आलेले, काय करायचं? मग तो संकटातून बाहेर जाण्याचा मार्ग सुचवतो. मग याच्यासाठी मी काय करू? त्यावेळेला तो म्हणतो मी सगळं सांगणार नाही, तू कृती तू केली पाहिजेस, मार्ग मी सांगतो. विचार तुम्ही काहीच करणार नाही का? तर हे पालकांनी आणि शिक्षकांनी शिकण्यासारखं आहे. संपूर्ण सोल्युशन, आण गणित मी देतो सोडवून, मला जास्त वेळ नाही, तुझी कटकट नको, आण. 4च गणित आहेत ना, सोडवली. 4 गणितं 5 मिनिटात सोडवली, रिकामं केलं. मुलाचं शिक्षण कुठे झालं? बरं, मी तुला पहिली स्टेप दाखवतो, दुसरी येते का बघ बरं. आणि 4 स्टेपमध्ये ते जर गणित सुटणार असेल तर स्टेप बाय स्टेप मुलाला जर शिकवायचं असेल तर वेळ लागणार त्याला. निबंध, अरे कशाला कटकट, आई म्हणते मी तुला लिहूनच देते. तसं नाही आहे, त्याला शिक्षण म्हणत नाहीत. आता निरनिराळ्या कथा बघूया.
की ज्या वेळेला सूर्य आणि वारा जातात, आपण थोडक्यात बघूया, ही कथा आपल्याला माहीत आहे, आणि भांडतात श्रेष्ठ कोण, याचं उत्तर तो कधीही देत नाही. एक कृती करायला सांगतो. म्हणतो आता खाली पृथ्वीवर तुम्हाला तो एक शेतकरी जाताना दिसतोय, त्याच्या खांद्यावर घोंगडं दिसते, घोंगडं त्याला फेकायला जो लावेल तो श्रेष्ठ. वारा म्हणतो पहिल्यांदा माझी टर्न, माझी पाळी पहिल्यांदा, मी ते घोंगडं काही शेतकऱ्यालाच उडवून लावेन. नाही नाही म्हणाला, घोंगडं उडवून लावायचं आहे. वारा जोरात व्हायला लागतो, थंड वाटायला लागतं, तो ते घोंगडं उलगडतो आणि अधिक घट्ट लपेटून घेतो. वारा किती वेगात व्हायला, तो उडवू शकत नाही. वारा थकतो, म्हणतो आता सूर्याची पाळी. सूर्य तापायला लागल्यानंतर आतून एवढा गरम करतो त्याला की लपेटलेलं ते घोंगडं असतं ना, ब्लँकेट, त्याची तो घडी करतो, खांद्यावर ठेवतो पहिल्यासारखी. तिथेही उष्णता प्रचंड वाढल्यामुळे तो कुठल्या तरी झुडपात ठेवतो आणि विचार करतो की येताना मी घेऊन जाईल, मला ह्याचा स्पर्श सहन होत नाही आहे. मग सूर्यश्रेष्ठ. बृहस्पती विचारला, का सूर्यश्रेष्ठ, तुला एवढी साधी मी असाइनमेंट दिलेली होती, त्याची घोंगडी उडवायची नाही जमलं तुला, तू बाहेरून प्रयत्न करत होतास. हे समुपदेशन आहे शिक्षकांसाठी, पालकांसाठी, प्रत्येकासाठी. बाहेरून बदल घडत नाही. इफ यू वॉन्ट चेंज, बी द चेंज, असं जे नेहमी म्हणलं जातं. तुम्हाला जो बदल पाहिजे, मुलांनी लवकर उठलं पाहिजे, पालकांनी लवकर उठलं पाहिजे, मुलांचं अक्षर चांगलं झालं पाहिजे, शिक्षकांचं अक्षर चांगलं झालं पाहिजे, हे फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणून त्यांनी पहिल्यांदा काय सांगितलं, सूर्याने आतून तापवायला सुरुवात केली, तू बाहेरून त्याला उडवून लावायला सुरुवात केली. बाहेरचे बदल हे तात्कालिक वाटतील तुम्हाला, परंतु ज्याला क्रांती म्हणतात, आतून पेटून उठल्याशिवाय कुठलीही व्यक्ती महत्त्वाचं कार्य करू शकत नाही. आपण मच्चित्ता मद्गत प्राणा, हे पेटून उठलेल्या व्यक्ती आहेत. त्यांना देहाचं भान नाही आहे, त्यांना कपड्यांचं भान नाही आहे. तो आर्किमिडीज बघितलात ना, तो टबमध्ये आंघोळ करायला बसला होता, टब पूर्ण भरलेला होता, आणि तो आत उतरल्यानंतर पाणी खाली सांडलं. तो म्हणतो, अरे युरेका, राजाचा मुकुट आहे, त्या मुकुटात सोनं आणि बाकीचे भेसळ आहे का, हे मुकुट न तोडता पाहायचंय. तर मग त्यांनी ते केला प्रयोग, कारण त्याला माहीत होतं की सोन्याची डेन्सिटी एवढी आहे किंवा ह्याचे सगळा प्रयोग आपल्याला बघायला नको. पण त्याला ते तत्व मिळाल्याबरोबर तो टबमध्ये नागडा उतरला होता. तो राजाकडे धावला, युरेका युरेका, आय फाउंड इट, आय फाउंड इट, मला मिळालं ते उत्तर. सगळेजण हसत होते, पण त्याला देहाचं भान कुठे होतं. हे फार महत्त्वाचं आहे. इतकं जरी आपल्याला जमलं नाही, हे कपडे न घालता हे अति झालं नाही, अति झालं नाही, तो एकच आर्किमिडीज, दुसरा आर्किमिडीज झालेला नाही आहे. प्रत्येकाला घाईत जायचं असेल तरी सुद्धा काहीतरी घालून जातात. मुद्दा तो नाही आहे, कपडे हा मुद्दा नाही आहे, देहभान विसरलेला आहे. आणि तो टबमध्ये आंघोळ करत राहणार, त्याच्या मनात काय आहे, त्याच्या मनात तो राजाचा मुकुटच आहे. आणि तो राजाचा मुकुट त्यातलं भेसळ असेल, शुद्ध सोन्याचं असेल तरच राजा बक्षीस देणार होता त्या कारागिराला, नाहीतर तुरुंगात टाकणार होता. मुकुट न मोडता काढायचा होता. आर्किमिडीजने शोधून काढलं. प्रत्येकाचं सांगता येईल. न्यूटनचं तुम्हाला सांगितलंय पूर्वी की तो जेवायचाच नाही. आणि एकदा तो मित्र बहीण म्हणायची, त्याची बहीण त्याच्याकडे बघत होती की ह्याचं लक्षच नसतं. सकाळचं जेवण मग मी आणते परत, नंतर ताजं ठेवते. मित्र म्हणाला, गंमत करूया. तो तिथे गणित सोडवतोय, मित्र इथे छानपैकी जेवतो आणि प्लेट झाकून ठेवतो. ह्याला भूक लागते, न्यूटनला गणित सुटतं. आणि नंतर आल्यावर ज्या वेळेला तो बघतो, तो म्हणतो, वेळ लागली की काय तुला, यू हॅव ऑलरेडी इटन युअर लंच, तू ऑलरेडी हॅड युअर लंच, तुझं जेवण झालंय आणि परत काय येतोस. म्हणून स्वतःला टपली मारतो आणि पुन्हा गणितात रंगून जातो. काय करणार आहात तुम्ही, याला कोण सुधारणार आहे. याला सुधारण्याची गरज नाही, कारण हा जगाला आणि इतरांना सुधारणार आहे. हे लक्षात ठेवा, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. इथे पुढे काय सांगितलं आहे, देव आणि दानव कोण श्रेष्ठ आहे, भांडत गेले त्यांच्याकडे. ते म्हणाले, बरं झालं तुम्ही आलात, आत्ता माझ्याकडे समाराधन आहे, म्हणजे सगळ्यांना जेवण आहे, आधी भरपूर जेवा, लांबून आलेत तुम्ही, आणि मग ठरवू श्रेष्ठ कोण. सगळ्यांनी जेवायला सुरुवात केली आणि ब्रह्मार्पणम ब्रह्महवी तो श्लोक म्हणला की ज्यावेळी, आता कल्पना करा, बऱ्याच वेळेला कीर्तनकार वदनिकवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, अगदी चांगलं आहे. एखादा मुलगा घरी येऊन विचारतो की त्यावेळेला मराठी होती का. हा प्रश्न मला विचारलेला आहे की वदनिकवळ घेता, आता देवांनी सुरू केलं, पहिल्यांदा श्लोक म्हणा, बृहस्पती म्हणाला, मग देवांनी सुरुवात केली, वदनिकवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे. चूक नाही आहे, स्पिरिट इज द सेम. पण त्या मुलाच्या मनात शंका येते की त्यावेळेला मराठी होती का. संस्कृत वगैरे आपण सगळं म्हणतोय, आणि मग आपल्याला सांगायला पाहिजे की दुसरा शब्द आहे आपण जे शेवटी म्हणतो, सहनाववतु सहनौ भुनक्तु, आम्ही एकत्र या अन्नाचा वगैरे भोग घेऊया.
हाही श्लोक आहे आधी म्हणायचा आणि नंतर सुरुवात करण्यापूर्वी त्यांनी सांगितलं एकच आहे की तुम्ही भरपूर जेवा, परंतु हात कोपरात वाकवायचा नाही. आता घास घेताना वाकवायला तर पाहिजेच ना. राक्षसाने निरनिराळे प्रयोग केले. असा हात घेऊन असे खीरवरून ओतली, लाडूवरून ओतले, लाडू इकडे धावतोय, खीर तिकडे धावते वगैरे. देवानी ढेकर देऊन तृप्त झाले. तो म्हणला आता जेवणाचा वेळ संपलाय, चला हात धुवा. राक्षसानं विचारलं एवढं सगळं तुम्हाला जेवायला होतं, वाटेल तेवढं जेवायला होतं, फुकट होतं, तरीसुद्धा तुम्ही उपाशी राहिला. देवानी म्हणाले नेहमीप्रमाणे चिटिंग केलेलं आहे. देवानी चिटिंग केलं नाही. देव 20 होते, तुम्ही 20 होतात. तुम्ही एका रांगेत बसलात, देव 10 बसले आणि यांनी त्याला भरवलं आणि त्यांनी ह्याला भरवलं. कुठे हात मोडला सांगा बरं. दुसऱ्याला देतो ना त्याला देव म्हणतात आणि राखतो त्याला राक्षस म्हणतात. शब्दांचा अर्थच आहे तो. आम्हाला हे कळलं नाही. हे महत्त्वाचं आहे ना की हात न वळवता जर करायचं असेल तर मी दुसऱ्याला भरवलं पाहिजे आणि दुसऱ्याने मला भरवलं पाहिजे. दुसऱ्याने मला भरवलं नाही तरी चालेल, पण मी त्याला भरवे. देव आहे हा. त्याच्यानंतरचा एक गेले देव, दानव, मानव तिघही गेलेत बृहस्पतीकडे. कशासाठी? की दुःखी होता मी. तर तो ध्यानस्थच होता. ठीक आहे, तुम्ही सांगा दुःख वगैरे. सगळ्यांनी आपापली दुःख सांगितली आणि सांगितलं द, आणि तो डोळे मिटून बसला. द, आणि तिघांनी नमस्कार केला आणि जायला लागले. परत बोलवलं द वरून तुम्हाला काय समजलं? तेव्हा देव म्हणाले आम्ही इतके उपभोग घेतो, त्या उपभोगामुळे आम्ही अशांत आहोत, अतृप्त आहोत, काही तृप्तीच होत नाही. आमचं दुःखाचं कारण ते आहे. द म्हणजे दमन करा, नियंत्रण आणा इंद्रियांच्या भोगावर. बरोबर आहे म्हणाला. राक्षसानं विचारलं तुम्हाला काय कळलं? म्हणाले आम्ही इतके क्रूर आहोत, इतके हिंसक आहोत, आमच्यापैकी काही नरभक्षक आहेत आणि त्या हिंसेमुळे आम्ही दुःखीत आहोत. द म्हणजे दया. तू सांगितलंस अगदी बरोबर आहे. मानवाला विचारलं. मानव म्हणाला माझ्या सगळ्या दुःखाचं मूळ काय आहे? तृष्णा. हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे. मी फक्त साठवतो, देत काहीच नाही. द म्हणजे दान करा. हे तुम्ही आम्हाला सांगितलं. जा, कल्याण मस्त. आपल्याला कळलं पण वळलं नाही ना. अजून आपण किती जण देतो सांगा बरं. मुद्दा काय आहे? देणं आहे ना, तो देव आहे. त्याच्यानंतर पुढचं एक आहे फार महत्त्वाचा आहे हा भाग, की वृत्रासूर नावाचं ती सगळी कथा सांगत नाही. भागवताच्या वेळेला आपण बघितले तो राजा आहे चित्रकेतू नावाचा. मुलाचं अंत्यसंस्कारच करू देत नाही. नारद येताना सांगतात त्याला मुलगा नाही, हे प्रेत आहे, हाक मार, त्याला नाही येणार. पण मी हाक मारून बोलवतो, तो कोणतरी आत्मा उभा राहतो आणि म्हणतो की हे कोण? मी काही यांना ओळखत नाही. नाही अरे तुझे वडील, माझे इतके जन्म झालेत, प्रत्येक जन्मात निरनिराळे वडील आहेत, हे कोणत्या जन्मातले वगैरे. हा सगळा संवाद होतो. चित्रकेतूला पश्चाताप होतो. तो म्हणतो मुलाचा दहन संस्कार करा. नारदांना विचारतो की मला मार्ग दाखवा. आवडत्या त्या देवाची उपासना कर, तो देव तुला मार्ग दाखवेल. याला शेषनाग त्याची उपासना वगैरे केली आणि त्यांनी त्याला एवढी उपासना केली की विद्याधर हे निरनिराळ्या योनी आहेत. यक्ष, गंधर्व, किन्नर, विद्याधर ह्या मानवाच्या वरच्या योनी आहेत. त्याच्यावरती देव वगैरे आहे सगळं. पण विद्याधर तो वाटेल ती विद्या लवकर धर म्हणजे धारण करतो. विद्याधर. आता हे विद्या खरं धरायला पाहिजे. इथे सहज तुम्हाला म्हणतो उपदेश शिक्षकांसाठी काय आहे, पालकांसाठी सुद्धा, की विद्यार्थी 40 माझ्या समोर बसलेत पण त्यांच्यात काही जण आहेत ना ते श्रुतीधर आहेत. ऐकून म्हणजे डोळे मिटून ऐकत असतात काही श्रोते आणि इतकं छान लक्ष देतात की सगळं ते कानातून मनात उतरवत असतात. हे श्रुतीधर आहेत. काही जण ते फळ्यावर जे दाखवतात त्याच्याकडे एवढं लक्ष देऊन बघत असतात एकटक. त्यांना त्यातून समजतं, दृष्टीतून त्यांना सगळं समजतं. काही जण कसे असतात तर आपण कृतीधर असतात. आपण त्यांना हाताने सगळं करत असतो. कृती दिली, लर्निंग बाय डुईंग म्हणतात ते. अशा ही सगळ्या इंद्रियातून निरनिराळे घेत असतात लोक. मुलं त्या प्रत्येक शिक्षकाला कळलं पाहिजे आणि त्याप्रमाणे त्यांनी सांगितलं पाहिजे तू घरी जा, आम्ही हा प्रयोग करून तुम्हाला सांगतो की तुला वाचलेलं ऐकून कळतं की नाही. दुसरं कोणी तुझ्यासाठी वाचण्यासाठी नाही आहे, पण तुझ्याकडे रेकॉर्ड प्लेअर आहे. म्हणून चांगला रेकॉर्ड प्लेअर आहे. त्यावेळेला ते रेकॉर्ड प्लेयर्स होते. तू तुझं वाचून काढ पुस्तक आणि ऐक. केवढा परिणाम झाला, प्रोग्रेस वाढला. तो काय स्वतःच्या आवाजात फिजिक्स ऐकताना आहा मजा मजा वाटायची त्याला. कारण तो श्रवणातून शिकणारा होता, श्रुतीधर. तसा विद्याधर होता. कुठलीही विद्या. अहंकार झाला, जातोय उडत, कारण त्याला उडत जाता येत होतं, अदृश्य होता येत होतं, त्याला दिव्य शक्ती मिळालेल्या होत्या. जात असताना बघितलं तर शंकर पार्वती सारीपाठ खेळत आहेत आणि शंकराने पार्वतीला पुढे कशाला बसतेस, बस माझ्या मांडीवर.
शंकराचा दरबार म्हणजे काय हो, नंदी शृंगी भृंगी असा काही समाज नाही आहे सगळा की ज्याची तो म्हणतो लाज नाही वाटत पार्वतीला ह्या 4 चौघांच्या नवऱ्याच्या मांडीवर बसायला. पार्वतीने वरती बघितलं आणि दुर्लक्ष केलं. आणि तो शंकर त्याला तर कळायला पाहिजे होतं ना, एवढा सगळी ज्याच्यापासून ज्ञान सुरू झालेलं आहे एवढं कळत नाही 4 चौघात बायकोला मांडीवर घ्यायचं नाही. त्यावेळेला ती शाप देते, विद्याधर आहेस ना राक्षस बनशील. विद्याचा पहिला नम्र झालं पाहिजे, विद्या विनयेन शोभते. आणि तू अहंकारी, जोपर्यंत तू माझ्यावर टीका करत होतास, माझी निंदा करत होतास, मी दुर्लक्ष केलं, पण माझ्या पतीची आहे, राक्षस होशील. आणि म्हणून कुठे तो राजा, कुठे तो उपासक साधक, कुठे तो विद्याधर, आणि वृत्रासुर झाला. वृत्रासुराला मारण्यासाठी असं एक अस्त्र तयार करायला पाहिजे होतं. कल्पना करता येणार नाही अशा पदार्थांपासून. अस्त्र धातूची होती, अस्त्र लाकडाची होती, अस्त्र दगडाची होती. मग आता काय करायचं, हाडांचं अस्त्र नव्हतं तर हाडं. आणि मग आपल्याला माहीत आहे की ही कल्पना सांगितली कुणी, बृहस्पतीने, आणि हाडांच्या शोधात इंद्र निघाला. आणि शेवटी दधीची ऋषींनी योगाग्नीनं आपले शरीर अशा पद्धतीने जाळलं की त्याचा सगळा सांगाडा मिळाला. आणि मग विश्वकर्म्यांनी आपण हा जो म्हणतो ना आपला छातीचा भाग, बरगड्या आणि मागचा कणा याच्यापासून वज्र बनवलं आणि ते वज्र फेकून वृत्रासुराला मारला. दधीचीने एक प्रश्न विचारलाय, तिथे आपलं समुपदेशन आहे. दधीची म्हणाले, अरे हाडं माणसाची पाहिजे होती ना, तर हाडांची भीक मागत तू दारोदार का फिरलात? कारण प्रत्येकाने सांगितलं, अरे तू आमचा देव आहेस, तू आमचा राजा आहेस, तुझ्यासाठी मी जीव द्यायला तयार आहे, पण हाडं देणार नाही. ही हिपोक्रेसी आहे. आपण तेच म्हणतो की जीव देईन, प्राण देईन, पण हाडं देणार नाही. असं करत तर म्हणाले, मी ऋषी आहे, माझ्या हाडांची किंमत मी ओळखतो आणि म्हणून मी माझी हाडं देतो. पण मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे, तू राजा आहेस ना रे, तुझ्या शरीरात हाडं नाही आहेत का? इंद्राने खाली मान घातली. म्हणजे प्रजेवर आलेलं संकट पुढे आपण बघणार आहोत की सगळ्या लोकांच्यात राजा जो आहे ना तो मी आहे. राजाने पहिलं संकट आपल्यावर घ्यायचं असतं का दुसऱ्यांना लोकांना पुढे करायचं असू दे. त्याच्यानंतर आणखीन म्हणून त्यांनी वज्राची कल्पना जी सांगितली, हाडांपासून करा, तर ते मग वृत्रासुराचा अंत झाला. बृहस्पतीने निरनिराळी उदाहरण सांगितले. यज्ञीय अश्व सहज आपण बघूया. इंद्र घाबरलेला आहे. सगर नावाचा अत्यंत सात्विक राजा आहे, त्याचे 60,000 पुत्र आहेत आणि त्यांनी अश्वमेध यज्ञाचा घोडा सोडलेला आहे. हा अश्वमेध जर पूर्ण झाला आणि त्या सगराने जर मागितली स्वर्गाचं राज्य, तर मला सिंहासन रिकामं करावं लागेल. कोण म्हणतो? इंद्र विचार करतो आणि येतो. तो सांगतो बृहस्पती की एक लक्षात ठेव, घोडा पळवतो. कुणाला सांगतो? इंद्राला. म्हणजे घोडा पळवण्यात, यांना पळवण्यात, स्त्रियांना भ्रष्ट करण्यात एक्सपर्ट आहे इंद्र, लक्षात ठेवा. पण हे पुराणातले इंद्र, मी काल तुम्हाला वैदिक इंद्र सांगितलेला आहे केवढी कशी होती. पण हा घाबरायचा असता आणि म्हणाला काही हरकत नाही, अशा ठिकाणी घोडा लपव की त्यांना मिळणार नाही. म्हणजे कुठे लपवू? सगळं मीच सांगू का? ही पद्धत मला तुम्हाला सांगितली. उदाहरणं का देतोय की सगळं मीच सांगू का? कोण म्हणतोय? बृहस्पती. तू विचार कर ना. मग ह्याने विचार केला, कुठेही ठेवलं तर 60,000 आहेत मुले, कुठेही शोधून काढतील. मग अशा ठिकाणी आपण ठेवूया की त्याला सोडवायला जाताना असं काहीतरी घडेल की त्या सगळ्यांचा नाश होईल. आणि आता पुढे येणार आहे ते कपिल मुनी, ते बसलेले आहेत एका गुहेत आणि तेजस्वी आहेत, कितीतरी वर्ष ते बसलेले आहेत. म्हणजे मला वाटतं युग काय असं म्हणायला हरकत नाही. शांतपणे डोळे मिटून अशा वेळेला त्यांच्या डोळ्यात अग्नी निर्माण होतो आणि त्यांच्या तपात किंवा ध्यानात भंग आला की डोळे उघडून येईल समोर त्याला जाळून टाकलं. त्या मुचकुंद ऋषीने कालयवनाला कसं जाळलं आणि कृष्णाने कसं त्याला जाळवलं ही कथा आपल्याला माहीत आहे. शक्ती येते. एक नियम काय की ज्या इंद्रियावर तुम्ही संयम करता, योग्य पद्धतीने वापरता, ऑप्टिमम ज्याला म्हणतात, त्याची शक्ती वाढते. जसं पाण्याला धरण बांधलं तर पाण्याचा साठा वाढतो आणि त्यामुळे तुम्ही निरनिराळे प्रोजेक्ट्स आपण म्हणतो, म्हणजे योजना, म्हणजे पाणी पुरवता, वीज निर्माण करता, खूप गोष्टी करू शकता जर धरण घातलं तर. म्हणजे डोळ्याला धरण घालणं म्हणजे डोळे मिटून बसणं, कानात बोळे घालणं हे कानाला धरण, मौन हे धरण आहे, कमी खाणं, आता श्रावण महिन्यात बऱ्याच गोष्टी न खाणं धरण आहे. मग शक्ती वाढते की नाही ते बघा. आणि म्हणून ज्या वेळेला हा प्रश्न येतो, त्यांनी त्या कपिल मुनींच्या ठिकाणी तो घोडा त्यांच्या ध्यानात भंग होणार नाही अशा पद्धतीने बांधला. हे आली ना मुलं तरुण, ते हे घोष करत, अरे इथे घोडा या ऋषीने लपवला, काय घोडा आपला?
म्हणून घोडा काढला आणि त्या ऋषीला आल्यानंतर त्यांनी डोळे उघडून त्या आपल्या दृष्टीचा झोत अशा सगळ्यांवर फिरवला. 60,000 राखेचे ढीग तयार झाले. आता पुढे आपण पुढचाच विचार करणार आहोत, त्यावेळेला ही गोष्ट पुढे नेऊया. पण यज्ञीय अश्व आणि मग काय झाला नाही ना यज्ञ पुरा. इंद्र सुरक्षित राहिला. कल्पना कोणी दिली होती? बृहस्पतीने. बृहस्पती विचार सुचवतो पण कृती तुम्हाला करायला सांगतो. तेवढं तरी तुम्ही करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, शुक्राचार्यांचा अपमान झाला. म्हणजे काय झालं, भृगु ऋषी आणि हे त्यांचे पुत्र शुक्राचार्य, भृगु ऋषींची पत्नी म्हणजे शुक्राचार्यांची आई, इंद्रानं तिला मारलं. त्यामुळे चिडले. भृगु ऋषी शांत होते, भृगु ऋषी तेजस्वी होते, सप्तर्षीतले ऋषी होते. पुढे ती विभूती येणार आहे तेव्हा आणखीन बघूया. पण हे लक्षात ठेवा, शुक्राचार्य देवांचे सुद्धा गुरु होते. त्यांनी पक्ष बदलला, राक्षसांचा गुरु झाले सूड घेण्यासाठी. आता राक्षसांच्याकडे काय एक मंत्र त्यांनी सिद्ध केला, आपण ज्याला संजीवनी मंत्र म्हणतो. म्हणजे राक्षस मेले युद्धात आणि देव आणि राक्षस सारख्या लढाया व्हायच्या. कधी देव जिंकायचे, कधी राक्षस जिंकायचे. देवाकडे अमृत होतं, आता राक्षसांच्याकडे आता मंत्र आला. अमृताचा कुंभ पडला समुद्रात आणि मग समुद्र मंथन करून नंतर काढावा लागला. मग आता देवांच्या पुढे प्रश्न होता, मेले की संपलं, सैन्य कमी व्हायला लागलं. आणि यांचं सैन्य राक्षस मेले, संजीवन मंत्र म्हणून पाणी वगैरे टाकल्यानंतर परत तेवढंच सैन्य राहायचं. बृहस्पतीने कल्पना काढली की माझा मुलगा कच त्याला मी पाठवतो आणि काय करतो, यंत्र तो मंत्र आहे ना तो शिकून घेतो. शुक्राचार्य कसेच मंत्र द्यायला तयार नाही. पण कच एवढा तेजस्वी होता आणि ज्ञानाचं तेज होतं. ते आपल्या वडिलांसारखा तो ज्ञानी होता. देवयानी शुक्राचार्यांची मुलगी ती त्याच्या प्रेमात पडली. आणि मग आपल्याला माहीत आहे की कचाला इतक्या पद्धतीने राक्षसांनी मारलं, पण प्रत्येक वेळेला देवयानींनी हट्ट करून त्यांना जिवंत केलेलं आहे. आणि शेवटी राक्षस एक योजना करतात. मला मुद्दा काय सांगायचा आहे की मला जर एखादं माझ्या देहाच्या पलीकडचं ध्येय, देह नाही ध्येय जर साध्य करायचं आहे तर मला कल्पना सुचतात. इतक्या चांगल्या कल्पना सुचतात की नंतर मागे वळून पाहिलं तर मला ती कशी कल्पना सुचली, अरे पण किती चांगली कल्पना होती. कार्य महत्त्वाचं पाहिजे, ज्याला नोबल कॉज म्हणतात ना. उदात्त सदर कारण असेल, कार्य असेल तर आपल्याला कल्पना सुचत जातात. कामावर प्रेम पाहिजे आणि निस्पृह किंवा आपण विरक्त असलं पाहिजे. त्याच्याकडून माझी काही अपेक्षा नाही. डिटॅच्ड म्हणतात ना, फळापासून असलं पाहिजे. गीता सगळं हेच शिकवते हो. तर झालं काय, ज्या वेळेला कच आता त्यांनी योजना केली, कुणी राक्षसांनी केवढी बुद्धी चालवली बघा बरं. त्याला मारलं कचाला, त्याला जाळलं. ती राख दारू आपण ज्याला मदिरा म्हणतो त्या मदिरेत काय केली, विरघळवली आणि ती मदिरा शुक्राचार्यांना प्यायला दिली. शुक्राचार्यांच्या पोटात गेली ना ती, त्याच्याबरोबर कचाची राखही गेली ना. आता कसं त्याला जिवंत करतील. देवयानी म्हणाली नाही नाही मी प्राण सोडते, माझं त्याच्यावर प्रेम आहे. तर आता काय एकच युक्ती आहे, कुठली की त्याला मी शिकवतो मंत्र आत, तो कुठल्याही रूपात असताना, आणि त्याला सांगतो की तू बाहेर ये पण मी मरेन. तो मंत्र शिकला तर तो मला मंत्राने तो जिवंत नाही का करणार. गुरु आहात तुम्ही ते, आणि विशेषतः मंत्र तुम्ही दिल्यानंतर तुम्ही मंत्रगुरू झालात, हे सगळ्यांना पटतं. म्हणून तो सगळी रक्षा जी पोटात गेलेली असते त्याला एक व्हायला सांगतो आणि मंत्र शिकवतो. तो आता जिवंत होणार आहेस, पण जिवंत झाल्यानंतर तू माझं पोट फोडून बाहेर येणार आहेस, मला जिवंत कर. तसं घडतं की ती रक्षा असेंबल होते ना, आपण गाडी जसं म्हणतो ती तशी व्हायला लागते. त्याच्यात जिवंतपणा येतो संजीवनी मंत्रामुळे. संजीवनी मंत्र त्याला शिकवतो शुक्राचार्य आणि नंतर तो पोट फोडून बाहेर येतो. मंत्र म्हणून आपल्या गुरुजींना नमस्कार करतो, जिवंत करतो, शरण जातो आणि सांगतो आता मला निरोप द्या. मी ज्या कामासाठी आलो होतो ते माझं काम झालं. मी संजीवनी मंत्र शिकला, मी देवांचा आहे, मी बृहस्पतीचा पुत्र आहे, मी तिकडे गेलो पाहिजे. त्यावेळेला देवयानी म्हटली माझ्याशी लग्न करणार होता, तो म्हणतो मी लग्नाचं वचन कधी दिलं नव्हतं, आणि आता जरी केलं असतं तरी एक अडचण काय लक्षात ठेव, तू आणि मी सहोदर झालो ना. तू आईच्या पोटातून जन्मली असलीस, मी तुझ्या वडिलांच्या पोटातून जन्मलोय ना, म्हणजे आपण एकाच आईबापांची मुलं झालो. तेव्हा तू बहीण आहेस माझी, बहिणीबरोबर लग्न करत नाही. म्हणून तो निघून गेला. हा बृहस्पतीचा मुलगा आहे. किती सुंदर हे कच. देवयानी सोडा, पण कच आणि हे शुक्राचार्य त्यांचं चरित्र आहे. कच आणि बृहस्पती यांच्यातला फार चांगला प्रसंग आहे. आता पुढे त्यांनी सांगितले पुरोहित, त्यांच्यात मी कोण आहे तर बृहस्पती.
पुरोहित या शब्दाचा अर्थ केवळ पूजा करणारा किंवा यज्ञ वगैरे करणारा नाही. ते दोन शब्द आहेत, पुरा पुढे नेणारं आणि हित म्हणजे कल्याण. पुढे नेणार यजमानाला जो पुढे नेतो त्यांच्या साधनेत जीवनात आणि त्याचं कल्याण करतो. उगीच 100चे 1000 रुपये करणारी कल्पना सांगत नाही की मटक्याचा नंबर देतो, त्याला पुरोहित म्हणत नाहीत. लक्षात घ्या, तुझं कल्याण करतो, तुला या व्यसनातून सोडवतो, याला पुरोहित म्हणतात. दक्षिणा घेतो ना मी, त्या दक्षिणेचं एक काम काय की दक्षिण मार्गानं, लक्षात ठेवा, आपल्या यजमानाला नेलं पाहिजे. तुम्हाला दक्षिण मार्ग म्हणजे यमाचा माठी दक्षिण दिशा आहे. दक्षिण दिशा ही यमाची आहे आणि तिथे कोणाला न्यावं लागत नाही. आपण सगळेजण दक्षिण दिशेला निघालेलोच आहोत. कणाकणाने क्षणाक्षणानं प्राणाप्राणानं आपण दक्षिण दिशेला जातच आहोत. पुढचं बघा, दक्षिण मार्ग म्हणजे काय, म्हणजे चांगला मार्ग. आपण सुद्धा म्हणतो ना, स्त्री दाक्षिण्य म्हणजे स्त्रियांबद्दलचा आदर, स्त्रियांचं रक्षण करण्यासाठी माझं सामर्थ्य आहे असं जो मानतो त्याला म्हणतो की हा स्त्री दाक्षिण्य असलेला आहे. दक्षिण म्हणजे चांगला आणि त्याच्या उलट म्हणजे उजवा आणि त्याच्या उलट वाम. आपण वाम मार्गाने जाऊ नकोस. वाम मार्ग म्हणजे वाईट मार्ग, करप्शन, भ्रष्टाचार आणि सदाचार हा दक्षिण मार्ग आहे. आपण प्रदक्षिणा जी घालतो त्यात हीच प्रार्थना असते की माझं कल्याण कर, मला योग्य मार्गाने जीवन जगण्याची बुद्धी दे आणि त्यासाठी मार्ग दाखव. हा जो आहे विचार तो फार महत्त्वाचा आहे. पुरोहितांनी दक्षिणा घेताना आपल्या यजमानाला त्याचं कल्याण करून पुढे नेण्यासाठी दक्षिण मार्ग दाखवला पाहिजे. हा एक भाग आहे. त्याच्यानंतर सेनानी नाम. सेनानी म्हणजे सेनापती. सेनापती जे आहेत ना, त्या सेनापतीत मी स्कंद आहे. स्कंद कोण तर कुमार. कुमार संभव म्हणून आपण बघितलंय त्याच्यात की पार्वती शंकरच मला पती पाहिजे म्हणून तपश्चर्या करते. या तपश्चर्याचं एक प्रतीक म्हणून आपण काय करतो, तय म्हणून गोव्यात म्हणतात आणि तिकडे हरितालिका म्हणतात. गणपतीच्या आधी ती पार्वती आणि तिची सखी बसलेली यामध्ये शिवलिंग आहे अशी पूजा करतात ना. लग्न झालेल्या चांगल्या वैवाहिक जीवनासाठी करतात आणि लग्न न झालेला चांगला पती मिळावा म्हणून करतात, अशी ती पूजा आहे. कारण पूजा सुरू केली पार्वतीनं तेव्हा ती कुमारिकाच होती की, आणि लग्न झालं, पुढे सुंदर नवरा मिळाला आणि तिचा संसार सुरू झाला. हे विचार करा तुम्ही. म्हणून सेनानी स्कंद हा निर्माण करणार आहोत. कुणापासून? सर्वोच्च ज्या शक्ती आहेत त्यांच्या संयोगातून जो पुत्र निर्माण होईल तोच मला मारू शकेल असं तारकासुरांनी सांगितलेलं आहे. आणि सर्वोच्च शक्ती म्हणजे शिव आणि शक्ती पार्वती. म्हणून पार्वती तपश्चर्या करते. तो आपण अनेकदा तो विषय बघितलेला आहे. इतकी कठोर तपश्चर्या करते. पार्वतीची नावं फक्त त्या त्या पातळीवरची सांगतो, तुम्हाला सगळा विषय आठवेल. पहिल्यांदा पर्वताची मुलगी पार्वती म्हणून बसली. तो पर्वत हिमालय आहे. संपूर्ण हिमालयात ती झाकली गेली. लोक हिमानी म्हणायला लागले. त्याच्यानंतर तिच्यात एवढी मी काही खाणार नाही, पानं नकोत, पालेभाजी, अपर्णा म्हणायला लागले. मला हे नको ते नको, उमा म्हणायला लागले. त्याच्यानंतर एवढी शक्ती झाली की सगळा संसार जो आहे भव, माझं नियंत्रण आहे त्या संसारावर, भवानी झाली. आणि शेवटी ईशानी झाली, शिवानी झाली. आणि शिवानी झाल्यावर तिच्यातून जो तेज, तो तेजोगोल तो गेला आणि शिवाच्या छातीला स्पर्श करून त्याला उठवलं. दोघांचा संयोग झाला आणि या तारकासुराला मारणाऱ्या देवांच्या सेनानीचा म्हणजे स्कंद, कार्तिकेय, षडानन त्याचा जन्म झाला. फार मोठा पराक्रम. नैष्ठिक ब्रह्मचारी आहे त्याचा. नैष्ठिक तो ब्रह्मचारी आहे. म्हणजे त्याच्या मंदिरात सुद्धा स्त्रियांना सगळीकडे प्रवेश असतोच असं नाही. असा हा कार्तिकेय षडानन. त्याच्यानंतर 2 सहज चिंतन करणार होतं. हे पूर्वी गीतेत सांगितलेलं आहे. आज त्यांची काय अवस्था आहे. त्यांनी सांगितलं मेरू मी शिखरिणा. शिखर असलेला जो पर्वत आहे ना त्याच्यात मी मेरू पर्वत आहे. मेरू पर्वत त्या काळी होता, आता तो नाही आहे वगैरे असंही म्हणणारे लोक आहेत. मेरू पर्वत उत्तर ध्रुवाकडे वगैरे असू शकेल असं लोकमान्य टिळक वगैरे सुद्धा म्हणतात. पण मेरू पर्वत सध्या उत्तराखंडाचा जो गढवाल डिस्ट्रिक्ट आहे त्याच्यात 5 शिखरं असलेला त्याला मेरू म्हणतात. आणि ती 5 शिखरं म्हणजे काय आहेत? हे सोन्याचं शिखर, हे चांदीचं शिखर, हे तांब्याचं शिखर, तांब म्हणजे कॉपर, म्हणजे अशा पद्धतीने शिखरं आहेत. काय आहे तिथे चित्र दाखवले, गुगलवर मुद्दामून बघा. अहो काय सोन्याची झळाळी असलेला तो पर्वत दिसतो. सकाळच्या वेळेला सूर्याची सोनेरी किरण ती पडल्यानंतर एक शिखर सोन्याचं दिसतं. नंतर तोच प्रकाश पांढरा होतो ना, म्हणजे जो सोनेरी असतो तो चंदेरी बनतो दुसऱ्या शिखरावर ते. नंतर तो तांबूस संध्याकाळच्या वेळेला. असे निरनिराळी शिखरं निरनिराळ्या धातूंचे आहेत. आणि मेरू पर्वत कल्पना आहे
की तो सुवर्ण आणि रत्न यांचं भांडार आहे, असूही शकेल. मुद्दा काय की ती कल्पना हल्लीच्या माणसापर्यंत न पोचलेली बरी, कारण तो पर्वतही खणायला जाईल. कारण टेक्नॉलॉजी आहे ना आपल्याकडे, वर अगदी क्रेन्स वगैरे नेईल आणि ते सगळं करायला लागेल. कारण पुढचं जे सांगा स्थावर आणाम हिमालय, जो स्थिर आहे ना त्या स्थिर वस्तूत मी हिमालय सांगितलं आहे. म्हणजे ज्यांना शिखरं आहेत त्याच्यात मेरू आहे आणि जो स्थिर आहे त्याच्यात मी हिमालय आहे. हे दोन्ही पर्वतच आहेत की 5 शिखरात दिसतातच आणि स्थावर. आता हिमालयाची सध्याची जी अवस्था आहे ना त्याला ही विभूती आहे का आपल्याला कळलीच नाही गीता. म्हणजे आपण रक्षणच नाही केलं. 1962 साली पहिला पराभव झाला कशाचा, चीनकडून झाला, तो हिमालयातच होतं. त्याच्यात नंतर कविता वगैरे केल्या लोकांनी. कुसुमाग्रजांची प्रसिद्ध कविता होती ती, बर्फाचे तट पेटूनी उठले सदन शिवाचे कोसळते. कोसळले म्हणलं नाही, सदन शिवाचे म्हणजे कैलास. रक्त आपुल्या प्रिय आईचे शुभ्र हिमावर ओघळते. हे तिथे त्यावेळेला आलं. आणि त्याच्यानंतर अजूनही चीन भारत संघर्ष चालू आहे, तो तिथेच आहे. आता भारताने निरनिराळे रस्ते काढलेले आहेत, धावपट्ट्या बांधलेल्या आहेत. हिमालयात निरनिराळे एक्सरसाइजेस केले जातात, रणगाडे नेले जातात, विमानं नेली जातात, हे केलं जातं. झालं ना, इकडून आपण तिकडून पाकिस्तान चायना हे सगळं चालूच आहे हिमालयात. दुसरा भाग तुम्हाला सांगू, नेपाळने हा टुरिझमचा प्रकार केला. हे का आपण विचार केला पाहिजे की हिमालय राहिलाय का आता तो, ज्याला विभूती म्हणतात, उंच आहे तो बरोबर, पण इतक्या मोहिमा एक्सपिडिशन्स निघतात आणि जाताना मला सगळं बरंच लागतं, आता येताना नको तर तिथेच फेकून येतात. म्हणजे आता अशी खास मोहीम काढतात की जो सगळा कचरा असतो ना तिथे, हिमालय घाण झालाय हो एव्हरेस्टपर्यंत. निरनिराळ्या लोकांनी आपले ध्वज काय लावलेत, एखादी घुमटी असते छोटीशी आणि त्याला 100 ध्वज लावलेले असतात ना, तशी परिस्थिती तिथे. प्रत्येकजण आपले काहीतरी स्मृतिचिन्ह ठेवून येतो आणि ते काय ते सगळं, आणि हा सगळा कचरा. सगळ्यात वाईट आता हिमालय हेलिकॉप्टरमधून त्याच्यातून तुम्ही एव्हरेस्टवर प्रदक्षिणा घाला, कारण एव्हरेस्टपेक्षा उंच आपली सुद्धा ही साधी विमानं उडतात. लक्षात घ्या, टुरिझम. त्यामुळे झालं काय, आपण सुद्धा श्रावणाच्या आधी हेलिकॉप्टरमधून तिथे लोकांना नेतो. जवळ अमरनाथ आपण म्हणतो, हे सगळं दर्शन तुम्ही बघा या. अमरनाथचं लिंग एका वर्षी फॉर्म झालं नाही, त्याला बर्फानी बाबा म्हणतात. तो वर्षभर नसतो, ते एक विशिष्ट परिस्थिती असते आणि श्रावण महिन्यापर्यंत ते लिंग तयार होतं. आता श्रावण महिना आलेला आहे बघा, दाखवतात. अमरनाथची यात्रा किती कशी होईल कल्पना नाही आहे, पण ते लिंग दाखव, त्याला बर्फानी बाबा म्हणतात. झालंच नाही, वितळलं. कारण एवढे हेलिकॉप्टर्स वगैरे तुम्ही जर ती सर्व्हिस सुरू केली तर ते, आणि लिंग ते गेलं. हा हिमालय आहे. काय ट्रॅजेडी झाली हो आपली केदारनाथची. कशामुळे? हे सगळं तुम्ही निसर्गाला दोष देणार. अरे मॅनमेड आहे हे, माणसाने हिमालय पोखरून टाकलेला आहे. तिथे एवढे सैन्य आहे, एवढे सैनिक आहेत की आता पूर्वी नर आणि नारायण यांची तपोभूमी, अनेक ऋषींची तपोभूमी म्हणून हिमालय प्रसिद्ध होता. आणि हा अचल आहे, हा अविचल आहे, हा अढळ आहे, म्हणून ती माझी विभूती आहे असं सांगितलं ना. आज परिस्थिती तशी राहिलेली नाही आहे, पोखरला गेलेला आहे जवळजवळ शांतांना. आता टुरिझमला ही चारोधाम यात्रा वगैरे, पूर्वी ते पवित्र स्थानं होती, गंगोत्री यमुनोत्री, आता ते टुरिस्ट पॉईंट झालेले आहेत, अट्रॅक्शन झालेली आहेत, आकर्षण प्रवाशांची. म्हणून विचार करूया आपण की आपण ह्या विभूती आपल्या आजूबाजूला आहेत, आपण त्यांची काळजी घेतली पाहिजे. माझ्या मनातला हिमालय हा अगदी पूर्वीसारखा आहे असं स्वतःला सांगून हिमालयाचं त्या मानस दर्शन घेतलं पाहिजे, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर सरसाम म्हणजे जे जलाशय आहेत, त्या जलाशयात अर्थातच मी सागर आहे. मगाशी जी अर्धी राहिलेली गोष्ट पुढे करूया ना. आता सगरपुत्रांचे 60,000 राखेचे ढीग झाले, म्हणजे त्यांना पुढची गती नाही आहे, ते मुक्त होणार नाही आहेत. म्हणून अंशुमान, दिलीप आणि भगीरथ एका पिढीत हे काम झालेलं नाही आहे. भगीरथाने पुढे एवढी कठोर तपश्चर्या केली आणि सांगितलं की गंगा पाहिजे आम्हाला. गंगा कुठून वाहत होती? विष्णूच्या पायापासून वाहत होती. जी हिमगंगा होती ना पूर्वी, ती स्वरगंगा झाली. ते सगळं कथानक सांगत बसत नाही. आता स्वरगंगा पुन्हा हिमगंगा होणार होती, कारण ते मग वाहत जाऊन त्यावेळेला शंकराचं आपण बघितलं की ती म्हणते मी खालून पडेन वरून,
पण परत त्या पृथ्वीला छिद्र पाडून अनंतात किंवा अवकाशात विलीन होईल. मला धरलं पाहिजे ना कोणी, म्हणून जटाधर वगैरे आपण म्हणतो ना, तसा हा गंगाधर आहे. गंगेला धारण केलेलं आहे त्याने, शंकराने. आणि मग भगीरथाने त्याला वाट दाखवत दाखवत गंगेला आणलं. आणि शेवटी गंगा ते 60,000 कपिल कुठे बसलेले आहेत, मोठा हृद आहे त्यावेळेला. आणि हृद हे महाहृद विष्णूचं नाव आहे. विष्णू सहस्रनामातलं हृद म्हणजे खड्डा. तिथे ते बसलेले आहेत शांत एका गुहेत. आता गंगा आली, त्या सगळ्या ह्यांच्यावरून फिरवली. त्या प्रत्येक राखेच्या ढिगातून एक दिव्य असा पुरुष प्रकट झाला आणि मुक्त झाला. पण गंगा म्हणाली, मी थांबू शकत नाही ना. गंगा, ग म्हणजे गमन करणे, आणि गमत करणे, गमन करत राहणे, वाहते आणि वाहत राहणे. मला मार्ग दाखव. हा जो हृद होता मोठा, पुढे सागर झाला ना त्याचा, सगराच्या पुत्रांचा उद्धार करायला आलेली गंगा, सगरांमुळे सागर झाला. आणि गंगासागर तिथे म्हणतात त्या भागात. आणि गंगासागरला कपिलतीर्थ आहे. पुढे बघूया आपण. या सागराचा हा पूर्वज झाले ना भगीरथ वगैरे, रामाचे पूर्वज आहे ते. अशा वेळेला सागरापर्यंत पोचतात आणि मध्ये सागर, लंका, आणि लंकेत सीता. सैन्य वानरांचं कसं जाणार. राम इतका रुजू मनाचा आहे, सुसंस्कृत आहे. तो म्हणतो 3 दिवस 3 रात्री काही न खाता पिता मी शिवाची आराधना करतो, मार्ग दाखव. म्हणून तो शिवलिंग स्थापन करतो, त्याला आपण रामेश्वर म्हणतो. रामेश्वराला केली, काहीच आपल्याला पुढे गतीच नाही, कोणी सांगतच नाही आहे मार्ग. आकाशवाणी होत नाही आहे, कुणी ऋषी येऊन सांगत नाहीत, हा सागर पुरुष सांगत नाही, सागर देवता. मग 3 दिवस झाल्यानंतर रामाला क्रोध आलेला आहे, कधी नव्हे तो. कारण क्रोध कुणाला, लक्ष्मणाला लगेच क्रोध येतो. तो म्हणतो रामा 3 दिवस वाया गेले वगैरे, घे बाण आणि मारूया अग्नियास्त्र, आणि अग्नियास्त्र पाण्याची वाफ करून टाकूया, आणि मग आपल्याला जाता येईल त्याच्यावर. त्यावेळेला त्यांनी हा विचार केला नाही की पाण्याची वाफ म्हणजे जे जलचर आहेत ते मरतील की, मासे पटापट मरतील. अशा वेळेला ज्यावेळेला रामाचं आपण बघतो चित्र की पाऊल पुढे टाकलेलं आहे, धनुष्य घेतलेलं आहे, सागराच्या लाटा उसळत आहेत आणि त्याच्या हातात बाण आहे. तो हा प्रसंग येतो. सागर शरण येतो, म्हणतो रामा मी तुझा पूर्वजांपासून निर्माण झालेलो आहे, ऋण आहे माझ्यावर तुमचं, पण तू शांतपणे प्रेमानं समर्पित भावनेनं मला शरण जाऊन त्या शंकराला करत होता. रावण कसा मरेल रे. रावण हा शिवभक्त आहे. शिवाने आपलं आत्मलिंग रावणाला दिलेलं आहे. क्रोध पाहिजे, आवेश पाहिजे, आणि हा आवेश हा क्रोध रावणाचा संहार होतो परंतु टिकव, हे सांगण्यासाठी 3 दिवस मी तुला झुलवलं, 3 दिवस तुला थांबवायला लावलं. हा राग मात्र तू टिकव. कारण युद्धाला जाताना प्रेम उपयोगाचं नाही, क्रोध पाहिजे, आवेश, वीरश्री पाहिजे. आणि त्याप्रमाणे पुढचं घडलं. तुम्हाला माहीत आहे इथे हा सागर आहे, सागराची देवता, सागर पुरुष त्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर हा जो आहे पुढचा भाग तो महर्षीणाम भृगू. फार सुंदर आहे हा विषय. 7 महर्षी सप्तर्षी बघितले, त्याच्यात भृगू हा महर्षी आहे. कारण भृगूनी एक असा ग्रंथ लिहिलेला ज्याला प्रेडिक्टिव्ह ॲस्ट्रॉलॉजी, आपण ज्याला फलज ज्योतिष म्हणतो. फळ काय मिळेल माझ्या कर्मांचं हे ग्रह बघा आणि त्यावरून सांगा. ज्यांचा विश्वास असेल त्यांनी त्याप्रमाणे वागावं, ज्यांचा विश्वास नसेल त्यांनी ठीक आहे असं काहीतरी भविष्याचा वेध घेण्याचा हे प्रयत्न करतायत म्हणून त्यांचं कौतुक करूया. आपण मानूया न मानूया. तर काय हो झालं, 3 देवांची परीक्षा घ्यायची. हे विशिष्ट पर्वाला अनेक नाही हजारो ऋषी एकेका तीर्थक्षेत्रात जमायचे. आपण ज्याला कुंभमेळा म्हणतो त्याला कुंभ पर्व आहे. नाशिकला वगैरे असतं सिंहस्थ पर्व आहे. आणि या पर्वात सगळेजण भेटतात, एकमेकाला चर्चा करतात, आपल्या ज्ञान वगैरे. फार किती हजारो ऋषी कल्पना करा, प्रत्येकाचे शिष्य आहेत, प्रत्येकाने निरनिराळ्या प्रकारची तपश्चर्या यज्ञ केलेले आहेत, काहींनी ग्रंथ त्यांना स्फुरलेले आहेत. अशा वेळेला 3 देवांपैकी श्रेष्ठ कोण, चर्चा सुरू होते, वाद सुरू होते. आणि त्या ऋषींच्यात सुद्धा कोणी शैव होते, कोणी वैष्णव होते, कोणी ब्राह्म होते, ब्रह्माची उपासना करणारे म्हणजे ब्रह्मदेवाच्या मार्फत. तर शेवटी परीक्षा घेऊया की. परीक्षा कोणी घ्यायची, भृगु ऋषींनी. केवढा अधिकार होता, सगळे ऋषी भृगूंचा अधिकार मानत होते. आणि भृगू म्हणाले की अपमान सहन करेल ना तो देव मोठा नाही, तो साधाच आहे. ज्याला आपण म्हणतो की निर्भिमानी अमानित्वम,
म्हणून गेला. पहिल्यांदा ब्रह्मदेवाच्याकडे गेले. आपण आता कल्पना करूया, ब्रह्मदेवाला मारायला त्यांनी लाथ उचलल्याबरोबर ब्रह्मदेव काय म्हणला असेल, तो ज्ञानाचा देव आहे, तो म्हणतो अरे असं बरं नव्हे रे, दुसऱ्याला लाथ मारणं नाही, दुसऱ्याच्या ते देव असतो, मला तो लाथ काय मारतोय. हा म्हणतो ह्याला लाथ खायची नाही आहे म्हणून असं सगळं तत्त्वज्ञान सांगतोय, हा तेवढा बरा नाही आहे. शंकराकडे जातो, यांनी लाथ उचलल्याबरोबर शंकर त्रिशूळ उचलतो. तो म्हणतो बापरे, ह्याला तरी शक्यच नाही आहे. क्षीरसागराच्या तळाशी, समुद्राच्या तळाशी हे शेषशाही झोपलेले आहेत विष्णू भगवान. ऋषी येताना दिसतात. ऋषी येताना दिसल्याबरोबर ते पोचतात तिथे आणि हे आता ऋषींचा मान राखला पाहिजे म्हणून उठतात. एवढ्यात ते लाथ मारतात. हे आपली छाती पुढे करतो आणि छातीवर त्यांची लाथेचा जो प्रहार आहे ना तो सहन करतो आणि नंतर त्यांचा पाय धरून म्हणतो की लागलं नाही ना तुम्हाला. बघा त्यावेळेला म्हणतात तू श्रेष्ठ आहेस रे, किती सहिष्णू आहेस, सहनशील आणि क्षमाशील. तुला राग आला असता तर सुदर्शन चक्राने मला उडवून टाकलं असतंस तू, पण तू मला विचारतोस. तो म्हणतो एवढंच नाही ऋषीवर, हे तुमच्या लाथेचं हे जे चिन्ह आहे ना, लांछन आहे ते, लाथेचा प्रिंट काय तुम्ही हे करता, मी ते भूषण म्हणून करणार आहे. माझा कौस्तुभ मणी, माझी वैजयंतीमाला, त्याच्यापेक्षा मला हा तुमचं पदचिन्ह आहे, त्याला नाव किती सुंदर आहे, भृगुलता. म्हणजे तो जो पायाचा ठसा आहे ना ती भृगुलता असं नाव आहे. त्या भृगु ऋषींचं चिन्ह त्यांनी केलेलं आहे. किती सांगू तुम्हाला. भृगु संहिता म्हणून जो आहे त्यांनी सूर्याच्या किरणांचं ॲनालिसिस करून असे कायमचं मानवजातीसाठी भविष्य मांडलेलं आहे. त्याच्यात तुम्ही हे हात बघा वगैरे काही नाही, ते ग्रंथ उघडतात. अजूनही तामिळनाडूमध्ये, केरळमध्ये वगैरे ते मूळ ग्रंथ आहेत, त्याचे अभ्यास केलेले लोक आहेत वगैरे, लोक जातात त्यांच्याकडे अनेक. पण मुद्दा काय आहे की त्यांनी लिहिला, अभ्यास केला भृगु ऋषीने. भृगूचे आहेत ना ते सगळे भार्गव, म्हणजे जमदग्नी, परशुराम, हे सगळे भार्गव भृगु ऋषींचे. त्यामुळे काय की अत्यंत ते स्वतःही शांत होते. त्यांनी परीक्षा घेतली. गिराम अस्मी एक अक्षरम, वाणीत मी एक अक्षर आहे. एक अक्षर म्हणजे काय, पहिल्यांदा लक्षात ठेवा, सिलेबल्स म्हणतो, म्हणजे 3 पद येऊन अक्षर तयार झालं त्याला आपण ओम म्हणतो. हे एकाक्षरी मंत्र आहे. ओम हा एकाक्षरी मंत्र आहे. पहिल्यांदा 3 मात्रा असलेला, नंतर 3.5 म्हणजे स्पंदनातून आपण म्हणतो 3.5 अर्धी मात्रा आहे, पण 3 मात्रांचा ओम झाला. त्याच्यापासून त्रिपदा गायत्री झाली. 24 अक्षर आहेत गायत्रीची. 8 8 8 आपण म्हणतो ना भूर्भुवः स्वः, त्याच्यात हे व्याहृती म्हणतात त्याला, सोडा. पण तत्सवितुर्वरेण्यम 8 अक्षर, भर्गो देवस्य धीमहि 8 अक्षर, धियो यो नः प्रचोदयात 8 अक्षर. हे 8 8 8 त्रिपदा गायत्री. गायत्रीपासून वेद, वेदांचा वेदांत म्हणजे उपनिषद आणि नंतर सगळी शास्त्र पुराण सगळं वाङ्मय तयार झालं त्या एका अक्षरी मंत्रापासून. आणि ओम नी आपला वेदवाचन सुरू करायचं, निरनिराळे देवकार्य सुरू करायचे. ज्ञानेश्वरीचा आरंभच ओम नमोजी आद्या, ओमला नमस्कार केला आणि तो आद्य आहे. मी एक अक्षरी मंत्र जो आहे त्याच्यात मी सगळ्यात जास्त आहे. आपण मंत्रराज कुणाला म्हणतो, गायत्रीला म्हणतो. आणि मंत्रराज का म्हणतात, 24 अक्षर आहेत म्हणून का, तर तसं नाही. 32 अक्षरांचा एक मंत्र थोडे जण म्हणतात, पण आपण जे म्हणतो हरे राम 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 हरे हरे ही 16 अक्षर आहेत. आणि हरे कृष्ण 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 हरे हरे ही 16 अक्षर आहेत. हा 32 अक्षरांचा मंत्र आहे की, मग त्याचा 24 अक्षरांचा नाही. मंत्राची योग्यता किंवा मंत्राचं सामर्थ्य हे त्याच्या स्पंदन शक्तीवरून कळतं. तुम्ही जर गेलात हरिद्वारला तर तिथे शांतिकुंज आहे, जिथे गायत्री परिवार आहे, गायत्री मंत्र यज्ञ वगैरे चालू असतात. त्यांचाच एक असा अंग आहे म्हणा, ऑर्गन आपण म्हणतो की ब्रह्मवर्चस. याचा अर्थ काय, ब्रह्मवर्चस म्हणजे ज्ञान मिळवा. तिथे यंत्र आहेत आणि त्या यंत्राच्या माध्यमातून मंत्राची, म्हणजे तुम्ही मंत्र म्हणता, तुमची प्राणशक्ती मोजली जाते. जसं वजन असतं, तुम्ही कॉईन टाकल्यानंतर तुमचं वजन कळतं, तसं इथे तुम्ही म्हणतात, उच्चार करतात, त्या मंत्राचं व्हायब्रेशन काय सामर्थ्य आहे ते तिथे तुम्हाला कळतं आणि त्यावरून तुमचं आरोग्य कसं आहे हे बऱ्याच गोष्टी कळू शकतात. तर तसं आहे. यज्ञानाम जप यज्ञोस्मी ह्या विचार आपण अनेकदा बघितलेला आहे, पण काही उल्लेख करणं आवश्यक आहे चिंतनासाठी. ज्ञानयज्ञ किंवा विवेक यज्ञ आहे आणि द्रव्य यज्ञ आहे. द्रव्य यज्ञ म्हणजे त्याला द्रव्य लागतं.
पहिल्यांदा विटा वगैरे आणा आणि काय करा, यज्ञकुंड तयार करा. नंतर आहुती देण्यासाठी तीळ आणा, तांदूळ आणा, तूप आणा, हे सगळं असतात. हवीर द्रव्य त्याला म्हणतात. नंतर हे पाहिजेत सगळे. अशा द्रव्याने केला गेलेला यज्ञ, त्याला यज्ञ प्रोसिजर, यजुर्वेद वगैरे म्हणतात ना, ते असे यज्ञाचा विचार तिथे असतो. तर ते द्रव्य यज्ञ झाले, ते ठीक आहे. द्रव्य यज्ञ करून त्याला अश्वमेध यज्ञ आपण म्हणतो. मग तिथे अश्व सोडायचा असतो आणि नंतर तो अश्व मारायचा असतो, त्याचा मेध करायचा असतो, अश्वमेध यज्ञ. नंतर राजसूय यज्ञ जो पांडवांनी केला होता, आपल्या सगळ्या संपत्तीचं, वैभवाचं, सामर्थ्याचं प्रदर्शन करायचं, लोकांना सांगायचं एक चक्रवर्ती सम्राट निर्माण झालेला आहे नवीन. राजसूय यज्ञ. विश्वजित यज्ञ, लक्षात ठेवा की सगळं जिंकायचं आहे, त्याच्यासाठी सगळं दिलं पाहिजे. माझ्याकडे काही नाही, अंगावरची वस्त्र असायची त्या रघुकडे, रघुराजाकडे, आणि दर 3 वर्षांनी हा विश्वजित यज्ञ करायचा असा उल्लेख आहे. यज्ञ, त्याचं सैन्य वगैरे असायचं, पण तो राजवाडा वगैरे सगळं सोडायचा. नंतर मग पुन्हा 3 वर्षात मिळवायचा, पुन्हा 3 वर्षात सगळं दान करून टाकायचा. हा विश्वजित यज्ञ आहे. आणि म्हणून वरतंतू ऋषी, त्यांचा एक शिष्य कौत्स, अत्यंत गरीब, त्याच्या घरची परिस्थिती माहीत होती. आणि आपण गुरुला 20-20 वर्ष, 15-15 वर्ष, 12-12 वर्ष त्याच्या घरी राहिलेला आहात. आता संपल्यानंतर गुरुदक्षिणा द्यायची. आपण हल्ली फीज इन ॲडव्हान्स देतो. हल्ली या कोविडच्या काळात सुद्धा प्रायव्हेट हॉस्पिटलने आधी पैसे मागितले आणि नंतर सगळा व्यवहारच आहे तो निराळा. त्याला आधी मागतात, त्याला फी म्हणतात, आणि सगळं झाल्यानंतर देतात, त्याला दक्षिणा म्हणतात. दक्षिणासुद्धा मागायची नसते, द्यायची असते. काय काय द्यायला सांगितलेलं आहे, काही दे, तुला पैसे पाहिजेत पैसे दे, गायी पाहिजेत गायी दे. श्रीमंत लोक त्याप्रमाणे देतात. तू विणलेला एखादा सुताचा असा कपडा आहे, पंचा वगैरे, तो दे. तू निर्माण केलेला, आता जनावरं मरून पडायचे, त्यांच्यापासून चप्पला वगैरे ते करायचे, पादत्राणं, तर पादत्राणांचा जोड दे गुरुला. काही दे. आणि काही नाही ना तर समित पाणी, समित, हा म्हणजे एक काडी गवत सुद्धा चालेल दुर्वांसारखं, ते घे आणि ते दे. एवढी दक्षिणा. म्हणजे ह्या म्हणला मी गरीब आहे म्हणून तुम्ही माझ्याकडे काही मागत नाही, तुम्ही मागाल ते मी देतो. असू दे रे, तुझी परिस्थिती सुधारल्यानंतर येऊन दे. ऐका ना, इरेला पेटला म्हणतात ना, तसा तो पेटला. म्हणाले 7 कोटी, काही ठिकाणी 14 कोटी सुवर्ण मुद्रा आणून दे, देतो म्हणाला. आता विचारायला गेला राजांकडे किंवा धनिकांकडे, एवढ्या सुवर्ण मुद्रा आमच्याकडे नाही आहेत. एकच देईल रघुराजा. हा रघुराजाकडे येतो त्यावेळेला रघुराजा राजवाड्यात नाही आहे. रघुराजा ज्यावेळेला विश्वजित यज्ञ करायचा त्यावेळेला अंगावरचे दागिने, राजवस्त्र सगळ्याचं दान करायचा. एका कुटीत राहायचा, पर्णकुटीत, पत्रावळीवर जेवायचा आणि मडक्यातून पाणी प्यायचा आणि वल्कल घालायचा. हा रघुराजा मला काय देणार आहे म्हणून कौत्स निराश होऊन जात असताना रघुराजा म्हणतो, माझ्याकडे तुझं काही काम होतं का? होतं, पण तू काय करणार आहेस? तू स्वतःच दरिद्र आहेस. सांग तरी, माझं सामर्थ्य कुठे गेलेलं आहे, माझं शौर्य कुठे गेलेलं आहे, माझं सैन्य आहे. ठीक आहे, मग कुबेरावर आपण स्वारी करूया म्हणून निरोप पाठवला की तुझ्यावर स्वारी करणार आहे. ह्या गुरुचा एक पुत्र आहे, म्हणजे शिष्य आहे, त्याला गुरुदक्षिणा द्यायचे म्हणून कोट्यवधी सुवर्ण नाणी पाहिजेत. माझ्या राजकोशात काही नाही आहे सध्या. कुबेराला जेव्हा कळतं की अत्यंत सात्विक विश्वजित यज्ञ करणारा राजा रघु आपल्यावर आक्रमण करतोय, त्यांनी सांगितलं, राजा आक्रमण करू नकोस, मी सोन्याच्या नाण्यांचा पाऊस पाडतो. त्याला लोभ नाही आहे कुबेराला, आत्ताच बघितलं आपण. तो पाऊस पाडतो आणि तो म्हणतो की ह्याच्यावर पाडू नकोस, कारण सोन्याची नाणी असली म्हणून काय झालं, वरून जर 100 नाणी टाकली तर मला टेंगूळ येईल, पण कधी कधी लागेल सुद्धा, रक्त सुद्धा येईल. म्हणून गावाच्या बाहेर तिथे शमीची झाडं होती, शमी वृक्ष, आणि तिथे तो समज हा कौत्स हा इतका प्रामाणिक आहे, तो म्हणतो की जी 7 कोटी, 1 मुद्रा मी जास्त नेणार नाहीये, मग नेण्याची व्यवस्था करा. हे सगळं होतं वगैरे. उरलेला रघु म्हणाला मी स्पर्श करणार नाही, कारण माझं व्रत चालू आहे. लोकांना दवंडी पेटवली, अरे गावाच्या बाहेर जा रे, सीमोल्लंघन, आणि सोनं लुटा रे. ते खरंच सोनं होतं. आता आपल्याला ती पानं, सोन्याची आपट्याची पानं म्हणतो किंवा काही, आपण तेही लुटत नाही. तोही संस्कार आता गेलेला आहे. विचार करा, तिळगुळ हा जो प्रकार आहे ना, तो द्यायचा आहे, तो मोठ्यांनी लहानाला द्यायचा असतो, आणि पानं लहानांनी मोठ्याने द्यायची असतात. हा एक संकेत आहे, पण आता काही उरलेलं नाही आहे. पण ठीक आहे, त्याच्याबद्दल कशाला, कालाय तस्मै नमः, माझ्या जीवनात मी करीन. म्हणून संक्रांतीच्या वेळेला आपण काय विचार केला होता गेल्या वर्षी
की तिळगुळ घ्या गोड बोला असं म्हणायचं नाही. म्हणजे मी तुला आणि तुम्ही मला सांगता गोड कोणी बोलत नाही. तिळगुळ घ्या गोड मी बोलेन, किंवा तिळगुळ घ्या आपण गोड बोलूया, हा मेसेज हे मी स्वतःला देईन. ही माझी संक्रांत आहे. बघा विचार करून तुम्ही, असा हा प्रकार आहे. म्हणून गिराम अस्मी एक अक्षर आहे, एक अक्षराचा मंत्र आहे. यज्ञानाम जप यज्ञोस्मी. आता यज्ञांची किती उदाहरणं द्यायची हो. आपण बघितलं पुत्र कामेष्टी, इष्टी म्हणजे यज्ञ, पण लोक पुष्टक कामेत्री यज्ञ म्हणतात. अश्वमेध, मेध म्हणजे यज्ञ, पण तो अश्वमेध यज्ञ म्हणतात. गाईचं गोमूत्र नाही का म्हणत आपण, त्याचाच प्रकार आहे हा. पण पुत्र काम इष्टी म्हणजे यज्ञ करायचा कशासाठी? पुत्र काम दशरथाने केला ना, तो उघड उघड सकाम यज्ञ आहे. पण निष्काम यज्ञ जो आहे ना, विश्वजित यज्ञ हा निष्काम यज्ञ आहे. तो वाजश्रवा नावाचा ऋषी होता, तो चांगल्या गायी ठेवून त्याच्याकडे एवढ्या गायी होत्या, मरतुकड्या गायी दान करत होत्या. आणि त्याच्या 8-10 वर्षाच्या पोराच्या लक्षात आलं की एवढ्या पुष्ट गायी असताना गोशाळेत हे मरतुकड्या गायी काय देत आहेत. आणि वर्णन बघा, शेवटचा आपण प्रसंग बघणार आहोत. आणि यज्ञ विचारापासून उद्या परत सुरुवात करणार आहोत, कारण सगळ्यात महत्त्वाची विभूती मला विचाराल तर ही आहे, आपलं जीवनच यज्ञ बनलं पाहिजे. मी शिकतोय तर माझं शिक्षण यज्ञ बनलं पाहिजे. मी जर डॉक्टर आहे तर माझी सेवा यज्ञ बनलं पाहिजे. कुठलाही, मी जर व्यापारी असेल तर माझा व्यवसाय यज्ञ बनला पाहिजे. आणि यज्ञ निसर्गात चालूच असतो. ही गीतेने यज्ञाला दिलेली नवीन दृष्टी आहे. यज्ञशैली आहे, यज्ञवृत्ती आहे, यज्ञदृष्टी आहे, यज्ञ संस्कृती आहे. इथून आपण उद्या सुरू करणार आहोत. पण एक आपण जो बघणार होतो की ज्या वेळेला हा विचार केला, गायी कशा होत्या? त्या शेवटचं पाणी पिलेल्या, शेवटचं गवत खाल्लेल्या आणि शेवटचं दूध दिलेल्या अशा भाकड गाय, मरतुकड्या. म्हणजे मला दान दिली तर घरी जाई तोपर्यंत ती गाय मरेल, मला गोहत्येचं पाप लागेल आणि गायीला परत दहन किंवा दफन करावं लागेल. तो म्हणतो कशासाठी, कुणासाठी गायी राखून ठेवलेत? अर्थातच माझ्यासाठी. तो बाबांच्या समोर येतो, एकदा दोनदा तीनदा येतो, बाबा मला कुणाला दान करणार? परत परत काय त्रास, जा मी तुला मृत्यूला दान केलं. आता ही संस्कृत भाषा आहे. एरवी आपण घरात अनेकदा म्हणतो जा मर. म्हणजे असं सुद्धा मी ऐकलेलं आहे अनेकांकडून, अमर मेल्या मर. हे दिवसातून एक तरी वाक्य असायचं. अत्यंत खोडकर पोरगा होता तो, पण अमर मेल्या मर हे मी ऐकलेलं आहे. तर अशा पद्धतीने म्हणतो ना, तसं ते रागाने म्हटलं मी तुला मृत्यूला दान केलेलं आहे. सगळ्यांचं दान संपल्यानंतर हा नचिकेता वडिलांना नमस्कार करून, तिथे आजोबा आहेत, यांचं नाव वाजश्रवा, वाज म्हणजे अन्न, एवढं अन्नदान त्याच्या वडिलांनी केलेलं आहे. श्रवा म्हणजे कीर्ती, दूरवर कीर्ती पसरलेली आहे. हा आता ग्रीडी का बनतो, लोभी का बनतो? तोच वाजश्रवा ऋषी मरतुकड्या गायींचं दान का करतो? पण त्याचं तेज आहे, ते पुत्र तो उभा राहतो. तुम्ही मला मृत्यूला दान दिलेलं आहे, मृत्यूचं राज्य कुठे सुरू होतं तेवढं सांगा, मी निघालो. मला तुम्ही यश चिंतन करा, माझ्या यशस्वी हो म्हणा. हा म्हणाला मी रागात म्हणलो तर रे, असं कोण म्हणल्यावर जातं का? नाही ना. पण तुम्ही म्हणलेलं आहे गो ब्राह्मण आणि यज्ञ त्यांच्या साक्षीनं, तेव्हा मी निघालो. विश्वजित यज्ञाची गोष्ट आहे. मग पुढचं तुम्हाला माहिती आहे, तो नचिकेता यमाकडे जातो, प्रश्न विचारतो, परत येतो. पुढे आता यमाचा विचार उद्या करणार आहोत. त्याच्यात आपण निरनिराळ्या अशी फक्त उदाहरणं बघूया की यमाकडे गेलेले परत आलेले आहेत. निरनिराळ्या, कधी ज्ञानाच्या, कधी तपाच्या, कधी युक्तिवादाच्या सामर्थ्यावर. कोण माणसं ही परत आलेली आहेत? ती कशी परत? सदेह गेलेला आहे स्वर्गात. कोण? युधिष्ठिर गेलेला आहे. ते अणिमांडव त्यांनी यमाला शाप दिलेला आहे. म्हणजे केवढ्या शक्ती आहेत या. मग यम माझी विभूती आहे, पण यमाच्याही वरच्या ऋषी वगैरे आहेत, त्या ऋषींच्यात सुद्धा मी विभूती आहे. विभूती नाहीत कुठे? शेवटच्या दिवशी आपण पाहणार आहोत, माझ्या विभूती अनंत आहेत. अग्नीतून जशा ठिणग्या निघतात ना तशी. पण त्या ठिणग्या ऐरणीच्या देवा तुला, ऐरण म्हणजे कशाचं प्रतीक आहे? ऐरण, एन्व्हिल इंग्लिशमध्ये म्हणतात, कशाचं प्रतीक आहे? आत्तापासून चिंतन करायला लागूया. आणि त्याला अग्नीच्या ठिणग्या ही तुला मी फुलं अर्पण करते, त्याच्यातला वरवरचा अर्थ आपल्याला माहीत आहे. पण आपण जरा खाली जाऊन बघूया, कारण ते विभूती योगाचं आपल्याला मिळालेलं उदाहरण असेल. काल आपण संतांची जी 3 वाक्य ऐकली होती ती पुन्हा ऐकूया. इतक्या सोप्या शब्दात आणि इतक्या कमी शब्दात विभूती योग स्पष्ट केला नसेल. जे जे भेटे भूत ते मानिजे भगवंत, ज्ञानेश्वर म्हणतात. नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंत, अनंत म्हणजे विष्णू हा झाला. आणि
सगळ्यात महत्त्वाचं आहे भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. भूतांसाठी केलेली प्रार्थना सगळ्यांच्यात देव आहे, त्यांनी एकत्र आलं पाहिजे, त्यांच्यात मैत्र निर्माण झालं पाहिजे. मैत्री हे कॉन्ट्रॅक्ट असू शकते, मैत्र हे पूर्णपणे स्वार्थ त्यागावर किंवा कर्तव्य भावनेवर आधारित असतं आणि जे निसर्गात असतं मानवाने निर्माण करायला पाहिजे. ती प्रार्थना करूया. शांत. विभूती योग, एकामागून एक विभूती, सगळ्या विभूती असा आपला विचार नाही आहे. आपण महत्त्वाच्या विभूती घेणार आहोत आणि त्याच्या चिंतन कसं करायचं आपण वाचलेलं असतं, ते त्याला जोडून वगैरे चिंतनाची ही एक प्रोसेस आहे. चिंतन म्हणजे काय, ते कसं करायचं अनेक जण विचारतात, तर हा एक मार्ग आहे. खरंच चिंतन ही खूप खोल आहे प्रक्रिया, ती सगळ्यांना जमणार नाही आहे, पण आपण सुरुवात अशी करू शकतो आणि याचा खूप लाभ होतो. एवढंच लक्षात ठेवूया. शांत. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 शांत. शक्तिमंत्र. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. जय नारायणी नमोस्तुते. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. तीनदा दीर्घ श्वासोच्छ्वास. हातावर हात सोडून हात चेहऱ्यावर डोळ्यांवर सोडूया. अगदी सावकाश डोळे उघडून समोरचा कृष्णार्जुनांचा रथ सद्गुरुनाथ मुरलीधर कृष्ण व्यास महर्षी आणि साधक संजीवनी म्हणजे साधकांना संजीवनी पडेल, उपयोगी पडेल अशा दृष्टीने लिहिलेली भगवद्गीता. शांत. आनंद. महाराज महाराज महाराज.